हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे कोमल राजेंद्र खेर आणि कोमल खेर ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सो मी आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आले, कारण की आज मी कुठेतरी बाहेर चालली आहे. कुठे जाणार आहे तुम्हाला थोड्या वेळातच कळेल. मी, माझा भाऊ आणि माझी बहिणी आम्ही तिघे जण आज कुठेतरी फिरायला जाणार. हा व्हिडिओ खूप छान होईल, कारण की आम्ही खूप दिवसांनी तिघे असे एकत्र कुठेतरी बाहेर जाणार आहोत. आणि मी कुठे जाणार आहे तुम्हाला कळेल. सो आमची खूप सकाळची पहाटेची बस आहे, त्यामुळे आता मी रेडी होते आणि आपण लवकर बसला निघूया, कारण की मग बस चुकली तर पुन्हा बस नाहीये. सो चला. आणि आता आम्ही सकाळ सकाळ तिघे जण इथे मस्त बस स्टॉपला पोहोचलेलो आहोत. बस सुद्धा आलेली आहे. आता आपण बसमध्ये बसूया. फायनली आमची बस सुद्धा आलेली आहे. आम्ही बसमध्ये सेट पण झालोय आणि आता बस निघालेली आहे. गणपती बाप्पा मोरया. इथे माझा भाऊ आणि माझी बहिणी बसलेले आहेत मस्त विंडो सीटला, आणि मला विंडो सीट नाही मिळालेली आहे. आणि सकाळी खूप पहाटेची बस असल्यामुळे आम्ही बसमध्ये बसल्यावरती पहिलं झोपून घेतलेलं आहे मस्तपैकी. आणि आता दिवस उजळलेला आहे. सूर्यदेवाचं दर्शन सुद्धा झालेलं आहे आणि मी थोडं कंटाळली बसून. सो मी थोडं पुढे येऊन बसली होती. बस पूर्ण खाली होती आणि मी मस्त मॉर्निंगचा व्ह्यू एन्जॉय करत होती. त्याच्यानंतर मग आम्ही मध्ये बस थांबली होती तर तिथे भेळ घेतला आणि खूप लेट झालं होतं. बससुद्धा निघाली होती. मग आम्ही तशीच भेळ पिशवीमध्ये घेऊन आलो आणि इथे सारा मला आता एका पेपरमध्ये रोल करून देते आहे. आणि मी मस्त झोप वगैरे पूर्ण झाली होती आणि मला फायनली विंडो सीट पण मिळाली होती नंतर. सो मी विंडो सीटमध्ये मस्त एन्जॉय करत भेळ वगैरे खाऊन झाली. नंतर थोडा वेळ एका स्टेशनला बस थांबली होती आणि मी मस्त बाहेर आलो होतो आणि फायनली आम्ही जेजुरीला पोहोचलो. येस, आम्ही जेजुरीला आलो आहे आणि हे आहे जेजुरी खंडोबाचं मंदिर. आता आम्हाला एवढं चालत जायचं आहे. सो चला तर. आणि आम्ही आता खंडोबाच्या मंदिराकडे चालत जाण्यासाठी सुरुवात केलेली आहे. ऊन खूप असल्यामुळे आम्ही डोक्यावरती स्टॉल घेऊन चाललोय. मस्त गप्पा गोष्टी करत चाललेत आणि ह्या दोघांना मी कॅमेऱ्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करते. आणि हे आहे खंडोबाच्या मंदिराचा पायथा. आम्ही इथं आलो आणि आम्हाला कळले की इथे मंदिराचं काम चालू आहे. पण आम्ही खाली पायथ्यामध्ये जे मंदिर होतं तिथे दर्शन घेतलं आणि फायनली आम्ही निघालो. राहुल आणि सारा लग्नानंतर पहिल्यांदा आले होते. सो राहुलने साराला 5 पायऱ्या एकदम मस्त उचलून आणलं. मग साराने राहुलचा आशीर्वाद घेतला आणि आम्ही मंदिरामध्ये वरती चढायला सुरुवात. चढताना ना ऊन पण खूप होतं, पण आम्ही चढणार होतो. आणि मी पण इथे फर्स्ट टाईम आली होती, त्यामुळे मी मस्त, आणि राहुल इथे पाठीमागे मस्त गॉगल लावून येते कारण की ऊन लागत होतं. आणि मी मस्त त्याची मजा करत चालली होती. मग मी साराला बोलली की जर तू पुढे गेलीस आमच्या तर तुला आम्ही व्हिडिओमध्ये घेणार नाही. त्यामुळे ती लगेच पाठीमागे आली आणि मग आमच्याबरोबर व्हिडिओमध्ये जॉईन झाली. सो असं करत आम्ही निघालो आहे. इथे अर्धावरती पोहोचून आल्यावर आम्ही खालती बघितलं तर पूर्ण जेजुरी दिसत होती खाली. खूप छान असं वाटत होतं. आणि फायनली आम्ही वरती पोहोचलेलो आहोत. येळकोट येळकोट, जय मल्हार. इथे मला आल्यावर कळलं होतं की इथे ना मंदिराचं काम चालू आहे आणि तशी थोडी गर्दी पण होती. सो आम्ही थोडा वेळ बसलो, हातपाय धुतले आणि मंदिरामध्ये दर्शनाला गेलो. आणि इथे ना मंदिराचं काम चालू असल्यामुळे आणि मे बी इथे मोबाईल अलाउड नाही. सो आधी आपण दर्शन घेऊया आणि मग भेटूया. आणि माझं दर्शनही झालेलं आहे. मोबाईल अलाउड नव्हतं त्यामुळे मी शूट नाही केलं. आमचं खूप छान दर्शन झालं. आम्ही प्रसाद घेतला. त्यानंतर आम्ही आता निघालो आहे. परतीच्या प्रवासाला मला मस्तपैकी विंडो सीट मिळाली होती, त्यामुळे मी सनराईजचा आनंद घेत मस्तपैकी निघालेली आहे. आणि चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.